कोन्निचिवा, नमस्कार. हे आमच्या जवळचंच एक गार्डन आहे. तुम्ही विचार करत असाल आता की हा पहिल्यांदा म्हणाला की आपण गार्डनमध्ये चाललो आहे जवळच्या, आणि इथे तुम्हाला पहिला शॉट दाखवला असेल तो कब्रिस्तानचा. तर तशी गोष्ट नाही आहे. हे ॲक्च्युली कब्रिस्तान नाही आहे, ही पार्कच आहे. पण एक छोटं डिफरन्स आहे कब्रिस्तान आणि याच्यामध्ये, तो मी तुम्हाला आत्ता सांगेन काय आहे ते. युजली जपानमध्ये पण हिंदुइझमसारखंच इथे क्रेमेट करतात. जेव्हा व्यक्ती कोणती मरते तेव्हा क्रेमेट म्हणजे ॲक्च्युली बर्न करतात त्याची बॉडी रादर दॅन बरी. तर त्यामुळे सेम ट्रॅडिशन इथे पण फॉलो केली जाते की ती क्रेमेशन होतं आणि नंतर मग ती बोन्स कलेक्ट करून बेसिकली ते जवळच्या कोणत्या तरी चांगल्या श्राईनमध्ये किंवा कुठेतरी ते सबमिट करतात. पण मग तुम्ही विचार करत असाल की हे काय आहे, जर का ते क्रेमेट करतात तर मग हे कशाला त्यांनी बांधलं आहे. तर हे टोम्स तुम्ही म्हणू शकता त्याला. तर हे जे आहे ते त्यांच्या मेमरीजसाठी त्यांनी बांधलेलं आहे. तर इथे कोणीही बरी केलेलं नाही आहे, कोणत्याही बॉडीज बरी केलेल्या नाही आहेत इथे बेसिकली. पण हे मेमरीजसाठी त्यांनी बांधलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक टोम्बवर वेगवेगळ्या फॅमिलीची नावं लिहिलेली आहेत इथे स्पेसिफिकली. तर या प्रत्येक फॅमिलीमधला जो कोणी गेला असेल त्याची मेमरी म्हणून त्यांनी हे बांधलेलं असतं. इथे तुम्ही जर का एक सॅम्पल बघितलं तर इथे ते फुलांसाठी 2 जागा ठेवलेल्या असतात आणि तुम्हाला इन्सेन्स किंवा अगरबत्ती तुम्ही म्हणू शकता ते करण्यासाठी पण त्या जागा असतात. तर बेसिकली इथे जे फॉलो केलं जातं ते एक्झॅक्टली हिंदुइझमसारखंच फॉलो केलं जातं की क्रेमेट करतात, त्यांच्या अस्थी ज्या असतात त्या श्राईनमध्ये सबमिट करतात किंवा डोनेट करतात आणि त्यांची मेमरी म्हणून
हे टोम्स ते डिफरंट एरियाजमध्ये किंवा पार्क्समध्ये किंवा श्राईनच्या बाहेर असे बांधतात आणि युजली जो ओबॉर्न हॉलिडेज इथे असतात, तो ओबॉर्न हॉलिडेज म्हणजे ॲन्सेस्टर्स जे आहेत त्यांचं रिमेंबरन्स हॉलिडेज म्हणू शकतो आपण. तर त्या ओबॉर्न हॉलिडेजमध्ये ही लोक इथे येतात आणि त्यांची जे काही मेमरीज असतात तर त्या मेमरीज ते बेसिकली इथे येऊन प्रे करतात किंवा रिमेंबर करतात त्यांच्या ॲन्सेस्टर्सला. तर त्याच्यासाठी म्हणून हे बेसिकली बांधलेलं आहे. हे कब्रिस्तान नाही आहे. पहिल्यांदा जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला पण वाटलेलं की हे कब्रिस्तान वगैरे आहे म्हणून, पण तसं नाही आहे. आणि टोकियोमध्ये रोप्पॉन्गी किंवा शिंजुकू एरिया जो आहे तिकडे एक भली मोठी पार्क आहे जी डेडिकेटेड टू दीज टोम्स ओनली. त्यामुळे ती बरीच मोठी पार्क आहे. अराउंड 1 किलोमीटर वगैरे ओव्हरऑल त्याचा पूर्ण लेंथ आणि ब्रेथ असेल अशी मोठी पार्क आहे, जिथे फक्त हे टोम्स, त्यांचे ॲन्सेस्टर्स आणि बरंच काही तिकडे असं त्यांनी उभं केलेलं आहे मेमरीजसाठी. पण रिमेंबर की इथे जॅपनीज लोक क्रेमेटच करतात, ते बरी करत नाहीत. आणि त्यामुळे कोणत्याही पार्कमध्ये किंवा श्राईनच्या बाहेर जर का तुम्ही हे असे टोम्स बघितलेत तर दुसऱ्या डिरेक्शनने विचार करू नका. हे जस्ट मेमरीजसाठी त्यांनी बांधलेले असतात. त्यामुळे नो नीड टू वरी बेसिकली. इफ कोणाला जर का रॉंग थिंकिंग येत असेल डोक्यामध्ये की हे कब्रिस्तान आहे किंवा असं काही आहे, तर असं बेसिकली काही नाही आहे. पण अशा बऱ्याच पार्क्स जवळच्या मोठ्या पार्क्समध्ये त्या फक्त या स्पेसिफिक कारणासाठीच डेडिकेट केलेल्या आहेत. आता ही जी पार्क आहे आमच्याजवळ, त्या पार्कमध्ये बेसिकली बाकी काही नाही आहे, फक्त हे टोम्सच सगळीकडे आहेत. ते मी आता तुम्हाला म्हणजे दाखवले आहेतच. तुम्ही बघितलंय तर ही पार्क बऱ्यापैकी मोठी पार्क आहे, पण सगळीकडे फक्त हे टोम्स किंवा मेमरीज मॉन्युमेंट्स त्यांनी उभी केलेली आहेत आणि त्याच्यासाठीच ही पार्क डेडिकेटेड आहे. मागच्या क्लिपमधली
बेल डिटेलमध्ये ऐकली का? म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही त्या मागच्या क्लिपमधलं फक्त सिनरी आणि माझ्या अपार्टमेंटच्या आजूबाजूला जे काही सो कॉल्ड चांगला व्ह्यू दिसतोय तोच फक्त तुम्ही बघितला असेल. पण परत एकदा ती बेल ऐका. बेलमध्ये काही फारसं विशेष नाही आहे त्याच्यात, पण ही बेल स्पेशल याच गोष्टीसाठी आहे की जपानमध्ये नॅचरल कॅलॅमिटीज बऱ्याच होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक, सुनामी, असे बरंच काही काही इथे होत असतं कायम. आणि त्याच्यामुळे ही त्यांची जी बेल जी आहे ती बेल नसून एक अलर्ट सिस्टीम आहे. आणि अलर्ट सिस्टीम इन द सेन्स की जेव्हा कधी अशी मेजर कॅलॅमिटी होते, नॅचरल कॅलॅमिटी, तेव्हा ते बेसिकली या अलर्ट सिस्टीममधून एंटायर जपानमध्ये ते अनाऊन्स करतात की कोणता एरिया रिस्की आहे, कोणी इव्हॅक्युएशन करायला पाहिजे किंवा वॉटेवर. म्हणजे त्यांच्या ज्या अनाऊन्समेंट्स असतात त्या या सिस्टीम थ्रू करतात. आणि ही जी बेल आहे ती रोज संध्याकाळी 5 वाजता ते 2 पण नाही, 1 मिनिट असेल ती बेल रिंग होत असेल, ती वाजते. म्हणजे आणि ते वाजते कारण त्याचं रिझन एकच आहे की त्यांना ते अलर्ट सिस्टीम जी आहे ते रोज चेक करतात की ऑपरेटिंग आहे की नाही, कुठे काही त्या अलर्ट सिस्टीममध्ये फॉल्ट नाही आहे ना. कारण काही इमर्जन्सी जर का आली तर त्यांना ते इमिडिएटली यूज करायला लागू शकतं. आणि म्हणून ती प्रोव्हिजन त्यांनी केलेली आहे. त्यामुळे ही नुसती बेल नाही आहे किंवा चर्चमधली वगैरे बेल पण नाही आहे ती. तर ते बेसिकली अलर्ट सिस्टीम चेकिंग किंवा व्हेरिफिकेशनसाठी ते पूर्ण ती अनाऊन्समेंट किंवा जे काही म्युझिक वाजतं ते बेसिकली त्याच्यासाठी ती वाजवतात किंवा रिंग करतात, जस्ट टू मेक शुअर की एव्हरीथिंग इज वर्किंग. माताने पुन्हा भेटूया.